काल रात्री शेवटच्या मॅच मध्ये गणेश चिकनेची दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली मित्रांनो। मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिला होता शेवटच्या मॅच मध्ये। आज मात्र कशा प्रकारचं पुनरागमन त्यांचा संघ इथून मात्र करेल हे पाहणं गरजेचं। आदर्श कॅपिटल विरुद्ध गोविंदा टायटन्स अशी ही लढत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। मॅचला होईल सुरुवात। अक्षय मडकेच्या हातामध्ये चेंडू आहे। समोर असतील सोनू जाधव आणि त्यांची साथ देत असताना आर्यशील आपण पाहतोय। दोन यंग टॅलेंट खेळाडू मित्रांनो या आई बाबा टीमचे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या समोर आई बाबा संघाच्या मध्ये कित्येक वर्षापासून नेतृत्व करणारा खेळाडू अक्षय मडके गोलंदाजीसाठी आपण पाहतोय। पहिलाच बॉल यावेळेस पाइडलाइनला आदळतोय। एक धाव इथे मात्र वेगाने पूर्ण केली जाते। या मैदानावरती ना मित्रांनो डॉट चेंडू आपण भरपूर कमी पाहिलेत। जरूर फलंदाजाच्या बॅटला बॉल लागला नाही तरी आपण पाहिलत ना मित्रांनो धाव मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतीये। चला चला थोडंसं स्पीड अप करायचंय। सर्वांना विनंती असेल 20 मॅचेस खेळवायचे मित्रांनो। आज मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग देखील इथे मात्र मॅच बघण्यासाठी आलाय। त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल। इथे मात्र डॉट चेंडू येतोय। आर्यशील या वर्षी अद्याप देखील बॅट क्लिक झालेली नाहीये। मागच्या वर्षी मित्रांनो जबरदस्त खेळ त्याने केला होता। यावेळेस सपाटका इथे आपण पाहिलं तर लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून बॉलला धरतोय सीमा रेखा पार। 4 धावांसाठी चौकार। लगवला जातोय। 4 धावांची टीमच्या सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होतीये। आडव्या बॅटने यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका फुल टॉस होता परंतु आडव्या बॅटने सिंगल वरती समाधान मानले गेले। टीमची धावसंख्या जर का आपण पाहिली रन झाले आतापर्यंत 6 धावा धावफलकावरती। चांगली खेळी मित्रांनो या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून। पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सिली मिडॉनला। जोपर्यंत चेंडू उचलला जाईल पुन्हा एकदा फेकला जाईल तोपर्यंत सिंगल मात्र मैदानावरती वेगाने पूर्ण केली गेली आहे। सिंगलच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचते ती मात्र 7 धावा धावफलकावरती। चला चला अक्षय प्लीज स्पीड अप। पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये। कमालीचा खेळ मित्रांनो। एक चौकार आल्यानंतर मात्र मैदानावरती केला जातोय। पहिल्या षटकाचा खेळ मला वाटतं इथून झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत। बिनगाडी बाद 8 ही समयची बाजू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। आर्यशीलला खेळत असताना खेळतोय फलंदाज सोनू। आर्यशीलच्या बॅटमधून एक चौकार आला मित्रांनो आणि तेच कारण आहे की पहिल्या 6 चेंडूंमध्ये एक चेंडू निर्धाव खेळून देखील 8 धावा मात्र धावफलकावरती आहेत। आमचे मित्र आणि कामोड्याचे एक जबरदस्त गोलंदाज अभि हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत असेल। यावेळेस देखील मित्रांनो दैवत ओलांत बलवंत ठरतंय फलंदाजाचं। आडव्या बॅटने फटका जरूर खेळला होता परंतु सिंगल आहे। गणेश चिकने मित्रांनो गोलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये। काल थोडासा सुरुवातीला खुटफुटला परंतु तदनंतर जसा अक्षय मडके फॉर्म मध्ये आला ना तिथून मात्र गणेशचा फॉर्म द्विगणित होताना नक्कीच मैदानात बघायला मिळालाय। इथून आपण पाहिलं तर जरूर थोडासा खराब लाईन लेंथ वरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। वाईट +1 डिक्लेअर स्वरूपाच्या धावा। वाईड प्लस डिक्लेअर स्वरूपाची एक धाव असेल। तर इथे आपण पाहिलं तर फलंदाजाला माघारी परतावं लागेल। आर्यशील संशयाचं जाळं मनामध्ये भिनलं परंतु काय जबरदस्त यष्टीरक्षण सिद्धेश यांच्या माध्यमातून विकेटचं पतन।
धावसंख्या आपण पाहिली तर टोटल रन्स 11. खर्रा फटका, परंतु मित्रांनो इथे आपण पाहिलं तर 2 धावा मात्र धाव फलकावरती आहेत. पडदा क्रिकेट आहे मित्रांनो हे. इथे आपण पाहिलं तर पडदे में रहोगे तो फायदे में रहोगे असं या क्रिकेटला ओळखलं जातं. जिथे अपेक्षा वर्तवली गेली होती क्षेत्ररक्षक बापू यांच्या माध्यमातून की मात्र हा चेंडू डायरेक्ट बाहेर जाईल, तो जाऊन पडद्यावरती आढळतोय आणि 2 धावा मिळत आहेत. एकूण टीमची धावसंख्या 13 धावा धाव फलकावरती. फुलटॉस बॉल होता मित्रांनो, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर साहिल यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण अशा 3 धावा त्यांनी इथे मैदानाच्या आतमध्ये रोखल्यात. या मागच्या 2 चेंडूंवरच्या 3 धावांनी मात्र टीमची धावसंख्या 14 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगली खेळी आदर्श कॅपिटल संघ मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहतोय नो बॉल देखील चला 15 धावा झालेल्या 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. तर इथून आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल आहे. 16 पर्यंत जाऊन धावफलक विसावत आहे. थोडेसे एक्स्ट्रा चेंडू भरपूर गणेश या षटकामध्ये आपल्याला मात्र नक्कीच बघायला मिळतात मित्रांनो. अवांतर चेंडूची संख्येची थोडीशी कमी करावी लागेल गणेशांना. यावेळेस साडवा बॅटने मात्र जबरदस्त फटका घेऊन जातोय जीटी. विनंती आहे की गाण्यांचा आवाज आहे ना थोडासा कमी ठेवा. दिवसभर गाणी वाजवा पण आवाज कमी ठेवा. तर इथून मात्र पुन्हा एकदा आव्हानतर चेंडू आणि चेंडूकून धावसंख्या पण पाहिली तर 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स. एका मोठ्या धावसंख्येकडे हा संघ मात्र आगेकूच करत असताना आपण नक्कीच पाहतोय. गणेशचं लांबलचक असं षटक थांबायचं नाव मात्र घेत नव्हतं. अखेर षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11.00च्या सरासरीने 22 धावा मात्र धावफलकावरती. 14 धावा आल्या मित्रांनो गणेशच्या षटकात. नवीन गोलंदाज मैदानात. तर नवीन गोलंदाज तुषार मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आलाय. टीम कडून शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी तुषारला आपण पाहतोय इथे. पहिला बॉल नो चेंडूचा इशारा मात्र पंच करत असताना नो बॉल. लाईनीचा नो आहे मित्रांनो या समोरच्या. नो चेंडूंनी मात्र 2 धावांमध्ये भर पडतीये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहिलं तर 24 मध्ये 24 रन्स ऑन द बोर्ड. तर इथे आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 26 पर्यंत जाऊन धावफलक विसावतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक आव्हानदार चेंडू. काय चपळ आहे मित्रांनो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं ना लगेचच जज केलं आणि चेंडूला सोडून दिलं. 27 धावा. खराब आहे. खराब फटका देऊन जातोय झटका. बॅटर आउट.
भरपूर सारे एक्स्ट्राचे चेंडूज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या GT संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. इथे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, चांगला फटका परंतु त्याहून सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि तेच कारण आहे मित्रांनो 5 चेंडू आणि धावसंख्या 30 धावा धावफलकावरती. एक मोठी धावसंख्या. लास्ट बॉल पाहूया बाहुबली मित्रांनो, इथे मात्र चौकार लगवेल का? अनिकेतच्या बॅटमधून यावेळेस सिंगल आणि फक्त 98 धावांनी अनिकेतचं शतक हुकलेलं आहे मित्रांनो. तर चला 31 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी 32 धावांची गरज आहे. चला गेट समोर ज्यांनी ज्यांनी गाड्या पार्क केल्यात आपल्या सगळ्यांना विनंती आहे की प्लीज आपण त्या गाड्या काढायच्यात मित्रांनो. गेट समोर कोणीच गाड्या लावू नका. कोंडी होईल अशा देखील कोणी हे विनंती असेल. तर यावेळेस मात्र नुकत्याच झालेल्या टॉस मध्ये माझी म्युझिकल इंडियन्स ह्याने टॉस जिंकलाय. निर्णय कळवायचा शुभ बैले. येस, स्वतः शुभम बैले इथे टॉस साठी आले होते. तर एक स्कूटीची चावी पडलेली ऍक्टिव्हा आहे, व्हाईट कलरची ऍक्टिव्हाची. 0450 नंबरची स्कूटी आहे, व्हाईट कलरची ऍक्टिव्हा. गाडीचे चालक आपण येऊन व्यासपीठावरून ती चावी घेतोय. चला, हॅलो, फाईन लागेल, फाईन. स्कूटी तिथे लावू नका काका.
तर इथे आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. चौकार मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. चांगला प्रयत्न होता विरलचा, परंतु आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणाला जरूर चौकार मात्र मैदानाच्या आतमध्ये. टीमची एकूण धावा संख्या आपण पाहिली तर 5 धावा झालेल्या आहेत. खेळ झाला आणि धावफलकावरती धावा संख्या ती मात्र 5 धावा. चला अनिकेत मराठीत बोलायचं आपण, फक्त मराठी. हे आपण पाहिलं तर महेंद्र सिंग धोनी, धोनी की अनहोनी दोस्तों. तीन बॉल 5. यावेळेस आडव्या बॅटने फटका मात्र सजवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 सिंगल आल्यात. टीमच्या धावा संख्येमध्ये भर पडतीये. विजयासाठी धावांचं लक्ष म्हणजे येणारे 13 चेंडू अजून देखील 25 धावांची गरज. 13-25 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बापू आहेत मित्रांनो, प्रयत्न असेल चेंडूवरती एखादा मोठा फटका लगवण्याचा, परंतु अनिकेत वाह काय क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो, काय यष्टीरक्षण आहे, जबरदस्त यष्टीरक्षण मित्रांनो. खूप अवघड असतं मित्रांनो यष्टीरक्षण करणं, परंतु अनिकेत एफर्टलेस ते कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. तर नवीन गोलंदाज सोनू आलाय मित्रांनो. अक्षय अजून देखील तर इथे आपण पाहिलं तर सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस आपण पाहिलं तर सांगून चौकार लगवलाय. चौकार सोनूला नव्हे तर अनिकेतला लगवला मित्रांनो. धावा धावकावरती 12 रन्स ऑन द बोर्ड. सोनू वरती जोरकस चपराक मित्रांनो लगावली गेली आहे. अक्षय मडके मोठ्या कॅलिबरचा खेळाडू आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक, बॅक टू बॅक बाउंड्रीज मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. अक्षय मडके ऑन फायर. तर पुढचा बॉल इथे मात्र थोडीशी काही गडबड बापू यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मैदानावरती झालेली आहे आणि तेच कारण मित्रांनो
तर इथे आपण पाहिली तर सिंगल शेवटचा बॉल. इथून मात्र एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये 7 चेंडू 15 धावांची गरज या मॅच मध्ये अजून मात्र शिल्लक आहे. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डायरेक्ट थोडासा टेन्शन मध्ये हा फिल्डर ची गरज आहे. 15 मध्ये तुषार आलेत नवीन बॅटर अक्षय मडके. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 चौकार लगावले तर मॅच असेल. पहिले 2 चेंडू मध्ये एखादा जरी निर्धाव गेला तर मॅच जिंकणं भरपूर अवघड होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर यांना आपण पाहतोय. पहिला बॉल आडव्या बॅटने. इथे मात्र 2 धावांनी आपण वरती 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. शिल्लक हॅलो हॅलो चेंडू शिल्लक आहेत ते 5 आणि धावा करायच्यात. आपण पाहिलं तर 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. एखादा खराब चेंडू इथे मात्र बघायला मिळेल का खेळाडूच्या माध्यमातून. अनिकेत शेलार आता मात्र भिंतीसारखे चौकाराच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असताना आपण मास्टर माइंड आहेत. दोन्ही पेक्षा जास्त मास्टर माइंड खेळाडू आहे मित्रांनो. तर इथे आपण पाहिलं थोडस स्लेजिंग मैदानाच्या आतमध्ये. हॅलो व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने पुन्हा एकदा मॅचचं चित्र थोडस बदलवलंय. 5 चेंडूंमध्ये आता मात्र 3 चौकारांची गरज. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 1 चेंडू 5 चेंडूने आता मात्र 11 धावांची गरज. 5 चेंडू आणि 11 धावा. सागरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. आपण पाहिलं तर तुषार सारखा गोलंदाज संघामध्ये असताना सागरचं पाचारण मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलेलं आहे आणि तो थोडासा पहिल्या 2 चेंडूंवरती मागडा ठरताना पाहायला मिळतोय. कारण की अवांतर स्वरूपाचे चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकले जातात. त्यावेळेस टॅप केलंय चेंडूला. बॉल जाईल. आपण पाहिलं तर डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धावेकरिता. चला चला मित्रांनो विनंती आहे गाड्या व्यवस्थित पार्क करा. सामने पाहायला कोणालाच मित्रांनो निर्बंध नाहीये परंतु गाड्या थोड्याशा आपण नीट पार्क करायच्या आहेत कारण की आपल्यामुळे त्रास होतोय. चला आपल्या मंडळातील पदाधिकाऱ्यांना देखील विनंती आहे थोडस आपण ताबा घ्यायचा आहे मैदानाचा. यावेळेस मित्रांनो अनिकेत शेलार एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो. जोक्स अपाट परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा पहा या खेळाडूचा. भिंत भिंत मित्रांनो आणि भिंत भेदायची असेल तर तुम्हाला मात्र भिंतीवरून प्रवास करावा लागेल. टीमची धावसंख्या 22 धावा. येणारे 3 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची गरज. दोन चेंडू आणि आता मात्र 9 धावांची गरज. चला चेंडू द्यायचा आहे. चेंडू द्यायचा मॅच आज थांबू देऊ नका. तर यावेळेस 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. आणि इथे आपण पाहिलं तर करतोय काय गोलंदाज सागर ना दसरा ना दिवाळी. आणि इथून अक्षय मडकेने जर का 2 चौकार लगावले ना तर या मॅच मध्ये भरपूर रंगत निर्माण होईल. 2 चेंडू
आणि आता मात्र 7 धावांची गरज. दोन चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आपण पाहतोय डॉट बॉलची संधी. आणि याचवर विजय ठरताना पाहायला मिळतोय आदर्श कॅपिटल संघ. चला म्युझिक